मोशे बरोबर आहे, मी अहोना बरोबर आहे, मी निवडलेल्या पात्रांच्या बरोबर आज उभा आहे. परंतु देव म्हणतो त्यांना सुधारण्यासाठी, त्यांचं मन बदलण्यासाठी, त्यांचं मन परिवर्तन होण्यासाठी मी तुझ्याकडे एक चिन्ह देणार आहे. तुझ्याद्वारे ते चिन्ह त्यांना समजेल आणि त्यांचं कदाचित मन बदलेल, ते पश्चाताप करतील. ही देवाची त्या पाठीमागची इच्छा असते. म्हणून लोक ज्या वेळेस बोलतात त्यावेळेस आम्ही उत्तर का देत नाही, याच्या पाठीमागचं रिझन आहे, कारण इथं आहे. मग 8 दिवस जातात बघा, 15 दिवस जातात आणि मग महिना जातो. देवचे विरोधात लोक उभे राहतात ना, त्यांना काही ना काही घरामध्ये, कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये काही ना काही जे विरोध वागतात त्यांना बरोबर देव धडा शिकवतो. आणि मग ते गुडघ्यावरती येतात आणि ते देवाच्या समोर पश्चाताप करतात आणि मग म्हणतात, अरे चुकलो मी, देवाच्या सेवकाला बोललो आणि माझा ऍक्सिडेंट झाला. लोक सांगा, आपण नाही. देवाच्या सेवकाच्या विरुद्ध मी बोललो आणि माझं तोंड वाकडं झालं, पॅरलेस झाला. मला नसतो बोललो बरं झालं. काय काय लोक सांगतात, देवाच्या विरुद्ध आणि देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोललो, त्याचा परिणाम आम्ही भोगला. आणि मग ते गुडघ्यावरती नोकातात, बाळासाहेब साहेब आम्हाला क्षमा करा बळा, आम्ही तुमच्या विरुद्ध बोललो. आता बोलता पण येईना त्यांना. काय काय कोणाचं कोणाचं काय काय झालेलं आहे. येशू प्रभू की हे रियालिटी आहे, खरा पिक्चर आहे, हे वास्तविक आहे, हे कहाणी कल्पना नाही. त्या काळात पण होतं आणि आज पण आहे आणि आज पण घडतं लोकांच्या जीवनामध्ये. म्हणून गांभीर्याने देवाच्या मंडळीतल्या लोकांनी जगणं फार महत्वाचं आहे. कारण तुमच्या आणि माझ्या मुखात देवाचं सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. जेवढा देव उपयोग करतो ना, तेवढा दुष्ट पण आपला उपयोग करू इच्छितो. पण दुष्टाचं काम विरोध करण्यासाठी असतो देवाच्या कार्याला. आणि देवाचं काम ज्याला देवाने सामर्थ्य दिलं ते देवाचं राज्य वाढवण्यासाठी असतं. येशू मसीह की. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतं, मोशे देवाच्या समोर नम्र झाला आणि नम्र होऊन त्यांनी देवाच्या शब्दाचं पालन केलं. आहारोनाची काठी घेऊन त्याने त्या ठिकाणी सत्यवेदी समोर ठेवून टाकली आहे, किंवा साक्ष्यपटासमोर त्याने ही काठी ठेवलेली आहे. पुढे असं म्हटलेलं आहे, आणि मग त्या लोकांना, विरोधी लोकांना चिन्ह म्हणून ती ठेवावी. काय म्हणून? का आहारोनाची देवानं निवड केली का? या काठीचा खरं आणि खोटं करण्या